नमस्कार, मी आकाश जाधव. SBI क्लरिकल मेन्सची एक्झाम जी आहे ती निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी झाली. त्याच्यानंतर SBIच्या वेबसाईटवर आलं की आता निकालाला जे ते थोडासा वेळ लागेल. आचारसंहिता सगळ्यात संपल्याच्या नंतर निकाल लागेल. त्यानंतर विद्यार्थी आपापल्या अभ्यासाला लागले. पण सगळ्यांना असं वाटतं की 4 जूनच्या नंतर लगेचच्या लगेच जशी आचारसंहिता संपली तसा SBIचा निकाल लागेल. तर आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेंटेटिव्हली SBI क्लरिकलचा निकाल हा फायनल निकाल कधी लागू शकतो ते एक, आणि दुसरं म्हणजे त्यानंतर SBI क्लरिकलच्या 2024चं पुढचं नोटिफिकेशन कधी येईल ह्याच्याबद्दलची माहिती आजच्या या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. ते घेत असताना जस्ट काही अनाऊन्समेंट मला करायच्या होत्या. त्या अनाऊन्समेंट होत्या की आपली ऑफलाईन जी बॅच आहे ही 21 मेला स्टार्ट झालेली आहे छत्रपती संभाजीनगर इथे, आणि सोबत ऑनलाईन जी बॅच आहे बँकिंग प्राईम 6.0 म्हणजे लाईव्ह बॅच जी नंतर रेकॉर्डेडमध्ये सुद्धा मिळेल ती आपण 3 जूनपासून स्टार्ट करतोय. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन ज्यांना संभाजीनगरला शक्य आहे अशा लोकांना ऑफलाईन, आणि ज्यांना शक्य नाही आहे अशा लोकांना आय प्रथम ॲपवर ऑनलाईन बॅच या पद्धतीने उपलब्ध आहे. सोबत रेकॉर्डेड बॅचेसमध्ये महावितरणची बॅच ही तुम्ही सध्या करू शकतात. एक्झामची डेट पुढे गेली असल्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चांगला स्कोप आहे. क्वांटची आपली बॅच आहे कंप्लीट क्वांट कोर्स बाय आकाश जाधव, जे तुम्ही रेकॉर्डेड पूर्ण कोर्स बँक एक्झामसाठी यूज करू शकता. सोबत ॲग्रिकल्चरचा सुद्धा कोर्स आपल्या आय प्रथम ॲपवर अवेलेबल आहे. प्रदीप पाटील सरांचं जे ते कंप्लीट इंग्लिश बॅच ही त्यांची जी 19 फेब्रुवारीपासून स्टार्ट केली आहे. झालेले सगळे लेक्चर 1 बाय 1 रेकॉर्डेडमध्ये अवेलेबल असून सोबत बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सुद्धा सुरू आहे. त्यानंतर तुम्ही बघा आपल्या क्षितिज सरांची जी बॅच आहे इंग्लिश एक्सप्रेस ती सुद्धा तुमच्याकडे आय प्रथम ॲपवर व्हिडिओ ऑन डिमांड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. त्याची व्हॅलिडिटी 14 महिने असणार आहे. सोबत अमोल पाटील सरांची रिजनिंगची बॅच, त्यासोबत आती सरांची जी आहे त्याचा आजच ज्याचं डेमो लेक्चर संपलेलं आहे आणि बॅच आता पुढे उद्यापासून पुढे ॲपवर वगैरे स्टार्ट होऊन जाईल. ही आतिषबाजी ही बॅच कंप्लीट वर्षभरासाठी तुमच्यासोबत असणार आहे. आपण आपल्या मुद्द्यावर येत असताना SBI क्लरिकल 2023-24च्या फायनल रिझल्ट अपडेटबद्दल असं मला तरी अनलाइकली असं वाटतंय की 4 तारखेला आचारसंहिता हटल्यानंतर लगेचच्या लगेच निकाल लागण्याचे चान्सेस कमी वाटत आहेत. रिझन, जेवढी माहिती मी घेतली तेवढी SBI क्लरिकल मेन्सचा काही जो छोटासा पार्ट आहे तो लडाख रिजनमध्ये बाकी आहे. ती एक्झाम 2nd वीक ऑफ जूनमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. तर जूनच्या 2nd वीकमध्ये जर का ती एक्झाम झाली तर जास्त चान्सेस आपला जुना निकाल प्लस SBI क्लर्क मेन्सचा लडाखचा निकाल हा मिळून लावण्याचे चान्सेस जास्त वाटतात. 90%पेक्षा जास्त चान्सेस ते वाटतात. त्यामुळे हा जो निकाल आहे हा एक तर जून एंडला किंवा जुलैमध्ये ह्या पद्धतीने जाऊ शकतो. जून एंड किंवा 9 जूनला टेंटेटिव्हली असं वाटतं की SBI क्लर्क मेन्सची लडाखची एक्झाम असेल की त्याच्यानंतर आयदर जून एंड किंवा जुलैमध्ये एक्झाम होऊ शकते. खूप 10% चान्सेस आहेत अशा आहेत की ज्यामध्ये SBI क्लर्क मेन्सचा निकाल लावतील आणि नंतर एका लिस्टद्वारे लडाखचा निकाल लागण्याचे चान्सेस 10% वाटतात. पण 90% ह्या परीक्षांचा कलेक्टिव्ह निकाल जो आहे तो लेट लागण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत. राहिल्या विषयासोबत मी अजूनही काही व्हिडिओ बघितले SBI क्लरिकलच्या 2024-25च्या नोटिफिकेशन अपडेटबद्दल. तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हापर्यंत ही प्रोसेस पहिली जी आतापर्यंत थांबलेली आहे ही कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कुणीही SBI क्लर्कच्या नवीन नोटिफिकेशनचं नाव काढायचं नाही. त्या पाठीमागचं कारण असं आहे की ही प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय SBI इथपर्यंत येणारच नाही. फक्त हे टायटल जे आहे हे फक्त यूट्यूबच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी चांगलं आहे. त्यामुळं तुम्ही असं कोणतंही टायटल आलं नोटिफिकेशनबद्दलचं तर इन्क्लुडिंग माझं कोणतंही आलं तर याच्या पुढे ते पाहायचं नाही, कारण की जुन्याचा निकाल लागल्याशिवाय जुन्याची प्रोसेस जे ती कंप्लीट झाल्याशिवाय नवीन ॲडव्हर्टिजमेंटबद्दल SBI जे ते विचार करणार नाही. सोबत एक यूट्यूबची लेक्चर सिरीज व्हेरिएबल बेस्ड अरिथमॅटिकची मी पुढच्या काही दिवसामध्ये जे ती स्टार्ट करतोय. तर व्हेरिएबल बेस्ड अरिथमॅटिकची एक लेक्चर सिरीज जी तुम्हाला नक्कीच आवडेल ती आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असेल. त्याच्याबद्दलचं कॉन्टेंट सगळं काढून मग झालेलं आहे. 1 बाय 1 नेक्स्ट वीकपासून मी ते आपल्या यूट्यूबला स्टार्ट करून देईल, कारण की तो पार्ट सध्या एक्झामला जास्त होतोय. सोबत आता एनी हाऊ माहिती आहे की एक्झामचा निकाल लांबलेला आहे, पुढे जॉईनिंगसुद्धा लांबलेली आहे. तर ह्याच वेळेचं चांगलं युटिलायझेशन तुम्हाला करायचं आहे आणि हा सगळा वेळ अपकमिंग IBPS कॅलेंडरसाठी तुम्हाला वापरायचा आहे. यावेळेला एनी हाऊ SBI क्लर्कमध्ये आपल्यासाठी जागा इनमिन 100 होत्या. त्यामुळं बहुतेक मुलांनी SBI क्लर्कला गुजरातमधून, राजस्थानमधून, UP मधून, त्याच्यानंतर दिल्लीमधून, खाली तेलंगणामधून, आंध्रामधून, कर्नाटकामधून अप्लाय केलेला आहे. तर अशा मुलांनी बाहेरून अप्लाय केलेलं असल्यामुळं इथे आपल्या राज्यामध्ये पुन्हा जर तुम्हाला यायचं असेल तर ग्रामीण बँकेची एक्झाम तुम्हाला मदत करेल, IBPS क्लर्क, IBPS POची एक्झाम मदत करेल. म्हणून सध्या मिळालेला वेळ जो आहे तो एक गोल्डन टाईम आहे. अशा पद्धतीने पहा आणि आपली तयारी जी ते पुढे कंटिन्यू ठेवायची आहे. सोबत एक महत्त्वाची मला अनाऊन्समेंटसुद्धा करायची आहे. आज मी काउन्सिलिंगला बसलेला असताना
इनफॅक्ट काल रात्री मला एका विद्यार्थ्यांचा मेसेज आला होता आणि त्याने सांगितलं होतं की त्याचे वडील जे आहेत हे काही ॲक्सिडेंटमुळं सध्याला जळालेले आहेत, बऱ्यापैकी बंद झालेले आहेत आणि त्यांना इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे, बेंबडे हॉस्पिटल, ते ॲडमिट केलेलं आहे. त्यानंतर मी त्याला आज सकाळच्या वेळेला क्लासला बोलवलं आणि काउन्सिलिंग सुरू असताना तो आल्याच्यानंतर त्यानं मला फोटोज आणि बाकी सगळ्या गोष्टी दाखवल्या. सोबत तो परत गेल्याच्यानंतर त्यांना सोबत हेही सांगितलं होतं की खर्च जो आहे तो खूप जास्त आलेला आहे, 10 लाखापर्यंतचा खर्च हा मेडिकेशनच्या शिवाय आलेला आहे, गरीब विद्यार्थी आहे. तर त्याच्यासाठी काही मदत होऊ शकेल का अशी विचारणा त्याने केली होती. तर त्याच्यानंतर मी असं केलं की आपलं एक फॅकल्टी आणि एक मॅनेजर दोघांनासुद्धा बेंबडे हॉस्पिटलला पाठवलं होतं आणि शहानिशा करून घेतली की पेशंट खरंच आहेत का नाही आहेत का काय ते. तर मी आणि माझ्यासोबत मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की हा एक नंबर दिलेला आहे 8888386779. विद्यार्थ्याचं नाव पवन पंजाबराव उगले असं आहे आणि त्या वडिलांचं नाव पंजाबराव उगले जे सध्याला ॲडमिट आहेत. तर ज्यांना ज्यांना शक्य असेल अशा सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी आपण जो पैसे आपण आपल्या नाश्त्यासाठी, चहासाठी, जेवणासाठी एखाद्या आपण खर्च करतो ते जर अशा ठिकाणी खर्च केले तर निश्चित अशा गोष्टीचं पुण्य जे आहेत ते अपकमिंग एक्झाममध्ये आपल्या अकाउंटला पडतं आणि अशा ठिकाणी आपल्याला मदत जे ते होते. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती होती की ज्यांना ज्यांना शक्य असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबर 8888386779 या नंबरवर फोनपे करा, जेणेकरून कारण की मागच्या खूप दिवसापासून ते ॲडमिट आहेत आणि आता सध्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट त्यांच्या सुरू असल्यामुळं त्यांना सध्याला पैशाची गरज आहे. मी माझ्या साईडनं जेवढं जमेल मी माझ्या पद्धतीने करतो, तुम्हालाही तुमच्या हिशोबानं फुल ना फुलाची पाकळी जेवढं जमत असेल तेवढं करा ही विनंती मी तुम्हाला करतो आणि आपला आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.